तर नमस्कार मंडळी, मी निकिता. तर आजच्या माझ्या इव्हनिंगची सुरुवात झाली मस्त अशी माझ्या हातच्या चहानी. चहा पिऊन मी थेट मार्केट गाठलं आणि थेट चिकनच्या दुकानात गेले. चिकन घेतलं कारण आज डिनरचा प्लॅन होता चिकनचा रस्सा. सो मग मी आल्यानंतर ना मस्त चिकन धुवून घेतलं, त्याला हळद, मीठ लावून ठेवलेलं थोडा वेळ. मग बारीक कांदा चिरला, तेलामध्ये तो छान भाजला आणि चिकन वाफलवत ठेवलं आणि वाफलेपर्यंत मी मसाल्याची तयारी करायला लागली. मग मी माझ्या अंदाजानुसार कांदा घेतला, खोबरं बारीक खिसून घेतलं, लसूण घेतला आणि अजून कोथिंबीर घेतली. जे मसाला ला हवं होतं ते सगळं घेतलं. तोपर्यंत इकडे चिकन छान वाफवलेलं. मग मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलेलं. मग ते गरम पाणी मला जेवढा रस्सा हवा आहे त्याच्यानुसार मी ते त्याच्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर मी मसाला छान भाजून घेतला तेलामध्ये आणि त्याची मिक्सरमध्ये छान पेस्ट केली. कारण एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे, की तो मसाला एकदम त्या रश्श्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. मग तो पेस्ट झाल्यानंतरनी मी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घेतलं, ते गरम तेल होईपर्यंत झाल्यानंतरनी मग त्याच्यामध्ये मसाला ॲड केला आणि छान खरपूस वास येईपर्यंत असं भाजून घेतला. मग त्याच्यामध्ये मी माझे मसाले ॲड केले आणि भाजून झाल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत असं भाजून झाला, की मग तो मी त्या अळणी रश्श्यामध्ये ॲड केला. मग त्याच्यावरून गरम मसाला टाकला, कसुरी मेथी टाकली, कोथिंबीर टाकली, असं छान मस्त ॲड केलं. त्याच्यानंतर मी चपात्या करून घेतल्या आणि हा असा माझा छान रस्सा दिसतोय, जो एवढा टेस्टी झाला होता. खूप टेस्टी झाला होता. एकदम जास्त पातळ नाही, जास्त हां, म्हणजे ठीक नाही. त्याच्यासोबत कोशिंबीर, चपाती आणि मी लिटरली एवढी खाण्यात बिझी झालेली ना, की मी व्हिडिओ घ्यायचाच विसरली. माझं 2-3 घास खाल्ल्यानंतर लक्षात आलं, की व्हिडिओ घ्यायचे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.